मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत सावता महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु गोपाल कृष्णाय नमो नमः। तो अकस्मात तये वेळी देववाणी गर्जे निराळी, लोक तटस्थ सकळी वाद्य राहिली वाजता। काय म्हणले महाराज असणार त्या ठिकाणी संत श्रोत्यांना असणार काय ते कालच्या असणार कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये असणार त्या ठिकाणी आणावं। कालच्या कथेमध्ये महाराज असणार वसुदेव आणि देवकी यांचं असणार लग्न महाराज असणार त्या ठिकाणी झालं। कालच्या कथेमध्ये कोण कंस महाराज असणार त्या ठिकाणी वरात असणार त्या ठिकाणी दोघांची निघाली, तेव्हा असणार कंस सारथी असणार त्या ठिकाणी रथ असणार हाकू लागला, वाद्य असणार त्या ठिकाणी वाजू लागले। महाराज सर्व असणार आनंदी वातावरण असणार होतं। तेवढ्यात महाराज असणार काय झालं म्हणाले एक असणार त्या ठिकाणी आकाशवाणी, आकाशामधून एक गुप्त आवाज महाराज असणार त्या ठिकाणी होऊ लागला। तो आवाज असणार त्या ठिकाणी एवढा झाला की जे काही महाराज असणार त्या ठिकाणी वाजंत्री असणार वाजविणारे होते ना, ते सुद्धा महाराज असणार त्या ठिकाणी वाजवायचं थांबवलं। महाराज जे काही असणार त्या ठिकाणी गायन करणारे होते त्यांना आपलं गीत गायन असणार बंद केलं। महाराज सर्वजण असणार तटस्थ असणार त्या ठिकाणी राहिले आणि जे काही महाराज असणार अंतरिक्षी ध्वनी होती, जी काही महाराज असणार आकाशवाणी होती ना, ती असणार सर्वजण त्या ठिकाणी ऐकू लागले। म्हणे रे कंसा निर्दैवा, खळा धरितोसी बहुत हावा, परी देवकीचा पुत्र आठवा, तुझ वधील निर्धारे। ती आकाशातील असणारी ते शब्द महाराज असणार त्या ठिकाणी बोलत होते। कंसा खळा दुष्टा नष्ट असणार किती हवा असणार त्या ठिकाणी धाडतोस, किती असणार हवा असणार त्या ठिकाणी आणतो, किती असणार थाटामाटामध्ये असणार त्या ठिकाणी कार्य असणार करतो ना, पण महाराज असणार त्या ठिकाणी काय होणार आहे तुझं असणार कसं कार्य होणार आहे। आकाशातील वाणी महाराज असणार त्या ठिकाणी कंसाला बोलू लागले। ऐसे ऐकता श्रवणी कंस दचकला अंतःकरणी, म्हणे आता कासयाची भगनी, टाकून वधुनी ये धवा। आकाशाची वाणी असणारी बोलू लागली कंसा दुष्टा, जे काय असणार तू या देवकीचा असणार त्या ठिकाणी वरातीमध्ये इतका आनंद असणार साजरा करतो ना, पण याच असणार देवकीचा असणार त्या ठिकाणी आठवा पुत्र असणार त्या ठिकाणी तुला मारणार आहे। महाराज असणार एवढं ऐकल्यानंतर कंसाच्या असणार पायाखालची जमीन महाराज असणार त्या ठिकाणी सटकली। कंस असणारा रथातून खाली असणार त्या ठिकाणी खाली उतरला आणि म्हणू लागला हिचा मुलगा जर मला असणार त्या ठिकाणी मारला नाही ना, मग कशाची असणार त्या ठिकाणी बहीण म्हणला, बहीण असणार त्या ठिकाणी नाहीये, कोणी असणार त्या ठिकाणी नाहीये, असा कंस महाराज त्या ठिकाणी बोलू लागला। वेणीसी देवकी धरिली, आस डोने रथा खाली पाडिली, जैसी रंभा ताडिली, चुंडा दंडे वारणे। महाराज राजाला कोणाला त्या असणारे कंसाला महाराज असणार राग आला, त्यांना असणार येणीला असणार त्या ठिकाणी देवकीच्या असणार धरलं, रथाच्या खाली असणार ओढलं, तेव्हा ती महाराज असणार देवकी खाली असणार त्या ठिकाणी पडली। कशा रीतीने पडली सांगू लागले महाराज। ज्या प्रकारे असणार एखाद्या केळीचं असणार त्या ठिकाणी झाड असावं आणि एखाद्या हत्तीने यावं त्या झाडाला सोंडणं असणार खाली पडावं ना, तशी धरणीवरती ही असणारी कोण देवकी महाराज असणार त्या ठिकाणी पडली म्हणतात। की कमळीनी सुकुमार, धक्का लागता होय चुर, की शिरस फुला रुवार, क्षण मात्रे कुचुंबे। किंवा महाराज असणार त्या ठिकाणी सांगू लागले महाराज एखादा असणार कमळाचा असणार त्या ठिकाणी फुल, त्या कमळाच्या फुलाला हत्तीचा असणार त्या ठिकाणी महाराज स्पर्श असणार त्या ठिकाणी व्हावा, कसं असणार त्या ठिकाणी मुरगुण असणार जातं खाली असणार पडतो, तसं देवकीचं झालं म्हणाले। किंवा असणार त्या ठिकाणी महाराज वेणीमध्ये लावलेला असणार त्या ठिकाणी फुल चांगलं असणार फुल, पण वारा असणार त्या ठिकाणी यावं ते खाली असणार फुल पडावं, त्याच्या कशा बागड्या महाराज असणार गळतात, तसं असणार देवकीचं कार्य महाराज असणार त्या ठिकाणी झालं। देवकी असणारी तशी जमिनीवर ते महाराज असणार पडली म्हणतात। कसे शस्त्र उपसिले, देवकीच्या मानेवरी ठेविले,
करुणा स्वरे ते वेळे देवकी बोले बंधुसी. महाराज राजा कोणी कंसानं असताना त्या ठिकाणी देवकीला खाली असताना पाडलं. महाराज मानेवरती असताना त्या ठिकाणी शस्त्र असताना तलवार असताना धरली. तेव्हा असताना त्या ठिकाणी देवकी महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागली. करुणा हाक असताना त्या ठिकाणी मारू लागली. करुण स्वरामध्ये असणारे कंसाला त्या ठिकाणी देवकी बोलू लागली. अरे तू कंसा माझा बंधू प्रसिद्ध काय देखीनासी सख्या अपराध कार्य करीतोसी माझा वध बंधुराया सुजाना. त्या ठिकाणी असताना कोण म्हणून लागले? देवकी असणारी म्हणून लागली कंसा तू असणारा त्या ठिकाणी माझा बंधूस माझा असणारा सुजानस महाराज असतो माझं रक्षण करणारा तू असा असणारा त्या ठिकाणी माझा आधारच. पण माझा असणारा त्या ठिकाणी कोणता असा असणारा गुन्हा झाला कोणता असताना मी त्या ठिकाणी गुन्हा केला की तू असताना माझा प्राण घेण्यासाठी असताना त्या ठिकाणी उठला ना काय असताना माझी चूक झाली अशी महाराज असताना त्या ठिकाणी किविरवाण्या स्वरामध्ये आपल्या बंधूला कंसाला असणारा देवकी त्या ठिकाणी बोलू लागली. बारे तू माझ्या कैवारिया कालोपलासी कंसराया म्हणून देवकी लागे पाया हो करुणा स्वरे रुदन करी. त्या ठिकाणी कोण महाराज असताना त्या ठिकाणी करुणा हाक असताना देवकी असताना मारू लागली. काय म्हणू लागली? कंसा तू असणारा माझा बंधू असणारा त्या ठिकाणी सखा असणारा बंधू खरं पाहायला गेलो तर महाराज असणारा भावानं असणारं बहिणीचं संकटामध्ये रक्षण असणारं त्या ठिकाणी करावं. मी असणारा कोणता अपराध असणारा त्या ठिकाणी केला कोणता असणारा गुन्हा केला माझा काहीही महाराज असणारा गुन्हा नसताना तू असणारा भाऊ मला असणार तू त्या ठिकाणी का मारतो का असणार मला असणारा त्रास त्या ठिकाणी असणार देतो असं कंसाला महाराज असणार देवकी त्या ठिकाणी बोललंय. जरा सरळ या हिंसके धरिली जेवी गाय कंठी सुरी घाली निर्दय हो की व्याघ्रे महापापिये हरिणी ग्रीवे धरिली. काय म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी एखाद्या असताना त्या ठिकाणी गाय महाराज असताना गाय असताना त्या ठिकाणी एखाद्या कसयानं असताना त्या ठिकाणी धरावी तिचं हनन करण्यासाठी गाय कसं असताना त्या ठिकाणी दुःख करते किंवा त्या गायीची कशी असणारी किविरवाणी स्थिती महाराज असताना होते किंवा असताना महाराज एखादा असताना हरणाचं पाण्याचं असताना त्या ठिकाणी असावं आणि त्याला असताना त्या ठिकाणी महाराज एखाद्या सिंहानं महाराज असताना त्या ठिकाणी वाघानं असताना धरावं ना कसं महाराज असताना ते पाडस करत कशी गाय महाराज असताना हंबरडा असताना त्या ठिकाणी फोडते ना तसं देवकीचं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. करुणा स्वरे आक्रंदे सुंदर परिण सोडीच दुराचार विदेह कन्या नेता दशकंधर न सोडी जैसा दुरात्मा. महाराज त्या ठिकाणी असणार आमचे ग्रंथकर्ते असणारे सांगतात कंसाने असणार त्या ठिकाणी कोणाला त्या ठिकाणी देवकीला असणार धरलं केविलवाना असणार स्वरूप होतं सुंदर असणारे काया त्या ठिकाणी होती मोठमोठ्यांना आलाप करून असणार धावा महाराज असणार कंस त्या ठिकाणी असणार कोण देवकी असणार त्या ठिकाणी करू लागली रुदन असणारे करू लागली भावाला विलवणे असणार त्या ठिकाणी करू लागली पण सोडत नव्हती महाराज असणार देवकीला. हा कंस महाराज असणार सोडत नव्हता. कशा रीतीनं महाराज असणार त्या कंसानं असणार देवकीला धरलं देवकी कसं असणार रुदन करू लागली तर त्या ठिकाणी आमचा असणार त्या ठिकाणी कोण श्रीधर स्वामी असणार म्हणतात की ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार हरणाच्या मागे महाराज असणार त्या ठिकाणी गेले. हरणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी लक्ष्मणाला माता सीतेनं असणार पाठीलं तेव्हा असणार ऋषीचं रूप घेऊन असणार राजा रावण आला आणि सीतामाईचा असणारा हरण महाराज असणार राजा रावणाने केलं ना तेव्हा असणार जशी सीतामाई महाराज असणार हंबरडा फोडत होती लक्ष्मण बंधूच्या नावानं टाळा फोडत होती प्रभू रामचंद्राच्या नावानं महाराज असताना हाका मारित होती मला असणार त्या ठिकाणी वाचवा मला असणार त्या ठिकाणी या दुष्टापासून वाचवा किती दुःख महाराज असताना माता सीता करत होत्या ना तरीही
त्या ठिकाणी हा राजा रावणास्त्र माता सीतेला सोडत नव्हता, तसं महाराजास्त्र कार्य इथं असणं झालं. तशीच असणारी देवकी सुद्धा महाराजास्त्र दुःख करू लागली, पण हा कंस महाराजास्त्र त्या ठिकाणी सोडत नव्हता. देखोनी देवकीची करुणा, अश्रू आले जनांच्या नयना, परम खेद उग्रसेना, दुःख नवी बुडतसे. काय म्हणले महाराज असतात त्या ठिकाणी आमचे आत्मा कोण असणारे श्रीधर स्वामी सांगतात, महाराज ही केवढी वाणी स्थिती असणारी देवकीची सर्व असणारे नगरवासी असणारे पाहू लागले. प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये असणारा अश्रू महाराज असणारे त्या ठिकाणी आले. प्रत्येक असणारा लहान तोर असणारा त्या ठिकाणी लढू लागला. महाराज खाली असणार कोण देवकी असणारी पडलेली होती, राजा कोणी कंसाना असणारे तलवार मारेवरती असणारी ठेवली होती. हे सर्व दृश्य महाराज असणारे कोणी उग्रसेनानं महाराज असणारे त्या ठिकाणी पाहिलं. आणि तो असताना खेद करू लागला की कोणता असणार माझं पाप आहे, कोणता असं मी कर्म केलं की एक असणारा माझाच असणारा त्या ठिकाणी मुलगा आणि माझ्याच असणारा मुलीला असणारा त्या ठिकाणी मारतो, दुःख असणारा त्या ठिकाणी देतो ना. हा कंसाचे वडील सुद्धा महाराज असणारे दुःख त्या ठिकाणी करू लागले, पश्चाताप असणारे त्या ठिकाणी करू लागले. म्हणे रे कंसा चांडाळा, कावधिसी माझी वेल्हाळा, माझ्या गळ्याची चंपक माळा, रुळता पडली भूतळी. महाराज ते असणारे किविडवाने स्वर देवकीचे असणारे त्या ठिकाणी ऐकून देवकीचं असणारं रुदन पाहून ती व्यथा पाहून असणारं एका बापाचं असणारं हृदय महाराज असणारं त्या ठिकाणी द्रवलं. महाराज असणारे खरं जर पाहायला गेलं ना, महाराज मुलीवरती आईपेक्षा जास्त प्रेम असणारं वडील करत असतात. महाराज असणारं आपल्या असणारं मुलीवरती जर दुःख महाराज असणारं दुःखाचा डोंगर काळ महाराज असणारं कोसळला, त्या मुलीची आई असणारी त्या ठिकाणी रडून महाराज असणारं त्या ठिकाणी दाखवेल. आपल्या हृदयामधलं असणारं शल्य महाराज असणारं कोणाला तरी शेजारीला सांगून असणारं त्या ठिकाणी दाखवेल महाराज असणारं. पण वडिलाला असणारं इतकं दुःख होतं महाराज की आपल्या छातीवरती दगड ठेवून असणारं त्या ठिकाणी काय करतो, या वडिलाला धरतो महाराज असणारं. रडता येत नाही, कोणाला सांगताही महाराज असणारं येत नाहीये. तसंच असणार या कुणाचं कंसाच्या असणारं वडिलाचं झालं म्हणतात. महाराज असणारं त्या ठिकाणी सांगू लागले. महाराज असणारं त्या ठिकाणी म्हणतात की महाराज अशी स्थिती देवकीची बघून महाराज असणारं त्या ठिकाणी कोणाला कंसाच्या पित्याला महाराज असणारं दुःख झालं, पश्चाताप असणारं करू लागला, रुदन असणारं त्या ठिकाणी करू लागला. माझ्या हृदयीचे दिव्य रत्न, लज्जा पंकी गेले बुडवण, माझे सुढाळ मुक्त जाण, दावाग्नीत पडिले. काय मुलाला महाराज असणार हा असणारा महाराज असणारे कंसाची वडील देवकीची वडील असणारी काय म्हणाले, माझा असणारी माझी लेख असणारी माझ्या गळ्यातलं असणारे आभूषण होतं, आभरण असणारं होतं, कंठमाळ असणारी माझी होती. पण आज असणारे काय झालं, महाराजींचा असणारे त्या ठिकाणी दुःख अवस्था असणारी झाली. माझ्या कंठातली माळा असणारा आज कुठं पडली, जमिनीवरती असणारी पडली. विखुरले महाराज असणारे माझे असणारे प्रेम मणी असणारे त्या ठिकाणी विखुरले. दुःख असणारा हा उग्रसेन राजा महाराज असणारे त्या ठिकाणी करू लागला. तुटली शिरींची मुक्त जाळी, बीजावरा पडिला भूमंडळी, वदन चंद्रा लागली धुळी, मुक्ते विखुरली कंठीची. कंठीच्या माळा महाराज असताना त्या ठिकाणी तुटल्या. त्या माळेमधील जे काही मोत्यांची महाराज असताना मोती होते ना, ते सुद्धा महाराज असताना धुळीवरती असताना धूळ खात महाराज असताना पडले. मुख असणारा मलिन महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. झाला एकची हाहाकार, रडती समस्त नारी नर, रथाखाली शूरसेन कुमर, उडी टाकोनी पातला. महाराज असताना त्या ठिकाणी सर्व असताना नगरीतले लोक असताना पाहत होते. सर्वांना रडू महाराज असताना त्या ठिकाणी येत होतं.
राजा असताना त्या ठिकाणी दुःख असताना करत होता, तेव्हा असताना वसुदेवानं काय केलं महाराज, रथामधून असताना खाली उडी असताना त्या ठिकाणी मारली आणि जो कोणी असताना तो कंसानं हात महाराज असताना उगारला होता, शस्त्र असताना हातामध्ये धरलं होतं ना, ती असणार त्या ठिकाणी कोणी वसुदेवानं महाराज असताना त्या ठिकाणी धरलं म्हणतात. येऊनी धरी कंसाचा हात, मने स्त्री वधिता पाप बहुत, या पापासी नाही गणित, धर्मशास्त्री बोलिले. काय म्हणून लागले महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेव राजा कंसाला असताना सांगू लागले, कंसा त्या ठिकाणी एका स्त्रीचा असणारा हत्या तुम्ही असताना करू नका. स्त्रीची जर महाराज असताना हत्या झाली, हत्या असताना केली ना, तर किती पाप महाराज असताना त्या ठिकाणी लागतं. आणि हे असताना मी कुठं ऐकलं का नाही म्हणले, ऐकलंय पण कुठं किती ग्रंथांना असताना त्या ठिकाणी सांगितलं की एका स्त्री हत्येचं पातक असताना त्या ठिकाणी किती आहे ते असताना पुढं सांगू लागले. एक रथ भरी वधिता किडे, एक मेष वधाचे पाप घडे. एक रथभर जर महाराज असताना किडे महाराज असताना त्या ठिकाणी मारले ना, तर एक महाराज असताना त्या ठिकाणी बोकड मारले इतका असताना त्या ठिकाणी पातक महाराज असताना होतं म्हणून लागले. शतमेष मारिता पडे, एक वृषभ हत्या पै. महाराज 100 असणार त्या ठिकाणी असे बोकड मारले, तर एक असणार ऋषभ मारले इतकं पाप असताना त्या ठिकाणी होतं. शत वृषभ वधिले, एक गोहत्येचे पाप घडले, 100 गोवधाहून आगळे, ब्रह्महत्येचे पाप पै. 100 महाराज असताना बैल मारले, तर एक गो हत्या केल्याचं असताना पाप त्या ठिकाणी असताना होतं. आणि 100 गायी मारल्यानंतर महाराज असताना एक ब्रह्म हत्येचं असताना पातक होतं. आणि 100 ब्राह्मण मारल्यानंतर एक स्त्री मारल्याचं पातक असताना त्या ठिकाणी होतं. एवढं पाप महाराज असताना स्त्री वधाचं असताना त्या ठिकाणी होतं. कोण सांगू लागलं, वसुदेव असताना कंसाला त्या ठिकाणी सांगू लागले. शत ब्रह्म हत्याचे पाप जाण, एक स्त्री हत्ये समान, कंस राया तू परम सुजान, स्त्रीदान मज देई. काय म्हणणारे महाराज असताना अशा रीतीनं असणार 100 ब्राह्मण मारल्यानंतर एक असणार स्त्रीला मारल्यावर पाप महाराज असताना त्या ठिकाणी होतं. मग राजा कंसाला असणार वसुदेव बोलले, राजे तुम्ही असणार त्या ठिकाणी ज्ञानी आहात, तुम्हाला असणार हे सर्व ज्ञान असणार त्या ठिकाणी आहे. तुम्ही असणार ही महाराज असणार जी काही स्त्री आहे म्हणजेच असणार देवकी नाही, हिला असणार तुम्ही मारू नका. तुमच्या पाप असणार डोक्यावर ते घेऊ नका. तुम्ही काय करा, मला असणार ही स्त्री दान महाराज असणार त्या ठिकाणी द्या, असे असणारे वसुदेव कंसाला असणार त्या ठिकाणी बोलू लागले. कंस म्हणे हिचा पुत्र देख, माझी या जीवाचा घातक, मी सवधीना आवश्यक, म्हणून शस्त्र उचलिले. तेव्हा कंस असणारा बोलू लागला, तुम्हाला काही माहित नाही म्हणून लागले, हिचा असणारा जो मुलगा आहे ना, तो मला असणार त्या ठिकाणी मारणार आहे. मग मला मारणार आहे ना, मग मी कोणाचं ऐकणार नाही. मी काय करणार, या देवकीला असणार त्या ठिकाणी मारणार असं असणार. म्हणून हात महाराज असताना त्या ठिकाणी शस्त्राला घातला. हात असताना शस्त्राला घालून शस्त्र असताना त्या ठिकाणी उगारू लागला. वसुदेव म्हणे घेई भाक, जो मज सुत होईल देख, तो तुझ देईन निशंक, त्रिवाचा सत्य पै. तेव्हा वसुदेव असताना त्या ठिकाणी बोलले, कंसा चिंता असताना त्या ठिकाणी करू नको. जो कोणी असताना मुलगा मला असताना होईल ना, मी असताना तो मुलगा तुझ्यापाशी असताना त्या ठिकाणी आणून देईल. हे माझा असताना त्या ठिकाणी भाग आहे. मी तुला एक असताना त्या ठिकाणी वचन देतो की जो कोणता मला मुलगा असताना त्या ठिकाणी होईल तो तुझ्यापाशी असताना त्या ठिकाणी आणून देईल. मग तू मार किंवा जिवंत असताना ठेव, हे माझं असताना वचन आहे. भाग आहे हे असणारे त्रिवार सत्य, मी असताना त्या ठिकाणी खोटं बोलणार नाहीये. वसुदेव असताना त्या ठिकाणी कोणाला, कंसाला असताना त्या ठिकाणी बोलू लागले. भाक देऊनी ते वेळी, सोडविले ते वेल्हाळी, अश्रू वाहती नेत्र कमळी, अधोवदने स्पुंदत. महाराज त्या ठिकाणी असताना कंसाला वचन दिलं, भाग असताना दिला, शब्द असताना त्या ठिकाणी दिला. आणि वेल्हाळी म्हणजेच महाराज असताना देवकी असताना कंसाच्या हातातून सोडून महाराज असताना घेतली. तेव्हा असताना
विलाप असणं, दुखून असणं, देवकी असणं करू लागली, दुःख असणं त्या ठिकाणी मानू लागली, रुदन असणं त्या ठिकाणी करू लागली, खाली मान असणं त्या ठिकाणी देवकीनं घातली होती म्हणतात. सोहळ्या माझी अनर्थ जैसे दुग्धा माझी सैंधव पडत, की दिव्यांना माझी कालवत विष महादुर्धर. महाराज असताना किती मंगल असताना त्या ठिकाणी कार्य होतं, वरात असताना निघू लागली, किती सर्वांना आनंद असताना त्या ठिकाणी होता म्हणून लागली, पण कार्य असताना कसं झालं, महाराज असताना निरसा असताना दूध होतं महाराज, पण त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडला. काय होतं महाराज, दूध असणं नासल्या जातं, तसं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं. किती असताना मंगलमय वातावरण असताना होतं, पण एका मिठाच्या खड्यानं महाराज असताना एवढी नुकसान असणारी केली, दूध नासल्या गेलं. महाराज पाची पक्वान्नाचा असताना महाराज असताना स्वयंपाक असताना त्या ठिकाणी तयार आहे, पण त्याच्यामध्ये विष पडलं ना, तसं कार्य महाराज असताना या ठिकाणी झालं म्हणतात. की सुमनशे जे अरुबारी पहुडला दिव्य मंदिरी, तो ते घर अंगावरी अकस्मात पडिले. किंवा असणारे सांगू लागले महाराज, दिवसभर असणारे कष्ट करून असणारे त्या ठिकाणी हातपाय असणारे गळून महाराज असणारे त्या ठिकाणी गेले, आणि काय वाटलं, घरात जाऊन असणारे त्या ठिकाणी सुमनाची असणारी शेने महाराज नरम असणारी गादी आहे, आणि त्या ठिकाणी असणारे जाऊन जरासा विश्राम करावा. महाराज नुसतं अंग टाकलं की छितच अंगावरती असणारा पडावा. महाराज किती गादी चांगली होती, फुरं टाकलेली होती, पण महाराज झोपलं कीच छित असणारं पडावा. तसं कार्य महाराज असताना या ठिकाणी झालं. मंगल असणारं कार्य होतं, पण विघ्न महाराज असताना त्या ठिकाणी आलं, दुःख स्थिती महाराज असताना त्या ठिकाणी झाली म्हणतात. की द्रव्याचा घट लादला म्हणून कर आत घातला, तो तेथे भुजंग प्रगटला, तेने डंखिले क्षण मात्रे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की काय सांगावं, महाराज असताना त्या ठिकाणी गरीब परिस्थिती असताना त्या ठिकाणी होती, रुपया सुद्धा असताना खर्चाला त्या ठिकाणी नव्हता, पण एक हांडा महाराज असताना त्या ठिकाणी सोन्यानं भरलेला असताना त्या ठिकाणी दिसावा, आणि ते सोनं असताना काढून घेऊन मोडावं आणि आपला संसार असताना त्या ठिकाणी सुखाचा करावा असा विचार केला महाराज. पण काय सांगावं, मध्ये असणारा हात घातला की त्याच्यामध्ये एक असणारा त्या ठिकाणी सर्प असावा, आणि त्यानं असणारा चावा घ्यावा, अशी स्थिती महाराज असताना त्या ठिकाणी झाली म्हणतात. साधा वया जाता निधान, तो विवशी पडे गळा येऊन, की उपजता वैराग्य तत्वज्ञान, प्रारब्ध अडवे धावत. काय सांगू लागले महाराज असताना त्या ठिकाणी, एक असताना चांगलं कार्य करण्यासाठी आपण असणारे घरून महाराज असताना त्या ठिकाणी जावं, आणि एखादा महाराज असताना फुटक्या तोंडाचा असताना त्या ठिकाणी यावं, तेवढं त्यानं असताना हटकावं, महाराज कुठं चालला. महाराज असताना चांगल्या कामासाठी असताना चाललो, पण विवशी असताना मध्ये त्या ठिकाणी यावी, किती असताना त्या ठिकाणी दुःख महाराज असताना त्या ठिकाणी होतं, तसं कार्य महाराज असताना या ठिकाणी झालं. पुन्हा काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी, कसं असताना त्या ठिकाणी कार्य झालं म्हणले, डबल एकदा वाचा म्हणले. साधा वया जाता निधान. हा, महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात चांगल्या कामासाठी गेलं, पण विवशी मदत असताना त्या ठिकाणी आली महाराज. त्या ठिकाणी असताना काय म्हणतात, एखाद्याच्या अंतरामध्ये कधीच महाराज असताना पोतीला यावं वाटतच नाही, पण कसं तरी आज असताना त्या ठिकाणी मन महाराज असताना त्या ठिकाणी केलं की आज आपण नाही का पोतीला जाऊन आपलं कल्याण करून महाराज असताना त्या ठिकाणी घ्यावं, असं कोणाला तरी वाटलं. महाराज तू असताना त्या ठिकाणी निघाला, पण महाराजाच्या नशिबामध्ये पोती नव्हतीच महाराज. परमार्थ असताना कोणाच्या नशिबामध्ये असतो का महाराज, नाहीये. त्याला सुद्धा असताना परमार्थ करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं, कथा कीर्तन असताना ऐकायचं ना, तर त्याला पूर्व पुण्य असतं त्या ठिकाणी असावं लागतं. महाराज चांगल्या कामाला जाऊ लागला, जाची इच्छा जरी झाली तर मागलं प्रारब्ध असतं त्या ठिकाणी असतं ना, चांगल्या कार्याला असतं त्या ठिकाणी जाऊ देत नाही. तुम्हाला ऐकाय पुढे असतं त्या ठिकाणी भेटणार आहे, कंसाचं सुद्धा महाराज असतं असंच त्या ठिकाणी असताना होणार आहे. याच्या पापामुळे त्याला असतं त्या ठिकाणी शिक्षा भोगावं लागणार आहे. तसंच असतं या ठिकाणी कार्य झालं म्हणतात. चांगलं कार्य करण्यासाठी पोथी कीर्तनाला असतं जाऊ लागलं, अध्यात्म ज्ञान ऐकाय जाऊ लागलं तर मागलं कर्म जसं आडवं येतं तसं महाराज असतं कार्य या ठिकाणी असतं झालं म्हणतात. तैसे कैसे केले ते वेळा, कैसे साडे कैचा सोहळा, भगिनी शालक उभयंताळा, बंदी शाळे रक्षिले. महाराज तशा प्रकारे कार्य असतं या कंसाने केलं. महाराज असतं शुभ कार्य असतं त्या ठिकाणी होतं. महाराज मग असतं कशाची असतं त्या ठिकाणी साडे,
कशाच सुनमुख महाराज सर्वच असताना त्या ठिकाणी राहिलं ना. या असताना कंसानं आभरण टाकटाकीने असताना काढून घेतले आणि लोखंडाच्या असताना साखळ्या हातामध्ये असताना त्या ठिकाणी घातल्या आणि पुन्हा मंदिर शाळेमध्ये असताना येणवर देव नेहरू महाराज असताना त्या ठिकाणी टाकले. वसुदेव देवकीला असताना त्या ठिकाणी बंदीमध्ये असताना कारावासामध्ये या कंसानं टाकलं म्हणतात. शृंखला घालवणी उभयंता प्रती रक्षण दृढ ठेवी भोवती जैसे चंदनाती रक्षिती महाभुजंग सर्वदा. या कंसानं महाराज असताना बंदी शाळेमध्ये तर दोघ जणांना टाकलं महाराज. पण साधं टाकलं का नाही बोलले. पायामध्ये असताना त्या ठिकाणी बेड्या टाकल्या आणि त्या बेड्या टाकून त्याला पुन्हा आणखी साखळ्या बांधायला महाराज असताना त्या ठिकाणी दुसरीकडे लावल्या. हातामध्ये बेड्या महाराज असताना टाकल्या हातातल्या बेड्याला सुद्धा पुन्हा महाराज दुसरीकडे असताना कोटीला असताना बांधलं होतं. असं असताना त्या ठिकाणी कार्य कंसानं केलं. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी एक दार होतं का त्या बंदी शाळेला नाही म्हणले मरे दारामागं दार शेवटच्या खोलीमध्ये असताना या असताना वसुदेव देवकीला असताना ठेवलं. पुन्हा महाराज असताना व्याकरण रक्षोगण असताना त्या ठिकाणी ठेवले. कशा रीतीनं रक्षण केलं म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी. कशा रीतीनं पारा असताना त्या ठिकाणी सेवकांचा होता तो एखादा असताना मेलांद्री नावाचा चंदन महाराज असताना त्या ठिकाणी असावा आणि त्या चंदनाला असताना जशा प्रकारे महाराज सर्प असताना वेटाळा पिटाळा असताना घालतात ना तसं असताना कार्य या कंसानं महाराज असताना देवकी आणि कंसाला बंदीमध्ये टाकल्या. एवढी असणारी सुरक्षा महाराज असताना त्यांची केली म्हणतात. ऐसी कंसे केली करणी तव देवकी झाली गर्भिणी परम चिंता वाटे मनी तव ते प्रस्तुत झाली ओ. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी अशी सुरक्षा असताना त्या ठिकाणी कोणाला असताना त्या ठिकाणी देवकीला आणि वसुदेवाला महाराज असताना बंदी शाळेमध्ये असताना त्या ठिकाणी ठेवलं. तेव्हा देवकीला असताना दिवस गेले महाराज असताना त्या ठिकाणी देवकी असताना प्रस्तुत असताना त्या ठिकाणी झाली. काय झालं म्हणतात पुढं. झाला प्रथमाची पुत्र परम सुंदर सुनेत्र बाळ घेऊन पवित्र मुख पाहिले वसुदेवे. महाराज असताना पहिला मुलगाच असताना त्या ठिकाणी देवकीला असताना त्या ठिकाणी झाला म्हणतात. मुलगा असणारा इतका गोड होता महाराज असताना रूपवान होता. डोळे असणारे मोठमोठाले असणारे होते. गोजीरवाना चेहरा असताना त्या ठिकाणी होता. असं असणारे लेकरू आधी देवकीला असताना त्या ठिकाणी बघितलं. पुन्हा वसुदेवाला असताना त्या ठिकाणी महाराज दाखिलं. वसुदेवाना असताना मुलगा त्या ठिकाणी बघितला आणि पुढे असताना त्या ठिकाणी काय झालं सांगू लागले. मग वसुदेव बोले वचन बाळा तुझला आले रे मरण देवकीचे आंसुवे नयन भरले तेव्हा सद्गद. देवकीच्या हातामध्ये मूल होतं महाराज. देवकीच्या हातामधून असणारं वसुदेवाने असणारं त्या ठिकाणी घेतलं. बाळाकडे असणारं त्या ठिकाणी बघितलं आणि वसुदेव असणारे बोललेले बाळा कशाला असणार आमच्या पोटाला जन्माला तू असताना त्या ठिकाणी आला. तुला असताना आता मरण महाराज असताना त्या ठिकाणी आलं. तू असताना थोड्या टायमाचा असताना त्या ठिकाणी पाहुणा असताना त्या ठिकाणी आहेस. तेव्हा असताना देवकी खाली बसलेली होती. वसुदेव उभे महाराज असताना त्या ठिकाणी होते. तेव्हा देवकीच्या असताना डोळ्यामधून अश्रू महाराज असताना येऊ लागले. वसुदेव म्हणे प्रमाण कंसाची दिदले भाकदान देवकी म्हणे नेऊन अवश्य द्यावे स्वामिया. मुलाला असणारा वसुदेवानं असताना घेतलं आणि देवकीला बोललेले देवकी मी असताना वचन कंसाला असताना त्या ठिकाणी दिलेले हे बाळ असताना इथं ठुता येईल का नाही म्हणणारे कंसाला नेऊन द्यावं लागेल. तेव्हा देवकी असताना बोललेल्या त्यावेळेस असताना काय म्हणत होत्या कोण माहित. आहो म्हणत होत्या का होय हो म्हणत होत्या. पण बोलल्या मालक असताना त्या ठिकाणी काय करा खरंच असताना तुम्ही त्या ठिकाणी शब्द दिला वचन दिलाय ना तुम्ही असताना जसं बोललात तसं असताना त्या ठिकाणी वागा. आणि हा मुलगा असताना त्या ठिकाणी कोणाला माझ्या असताना भावाला म्हणजेच कंसाला असताना तुम्ही त्या ठिकाणी नेऊन द्या. वसुदेवे उचलिले बाळ भडभडा वाहे अश्रू जळ तो कंसासी कळले तात्काळ आनबी बाळ क्षण मात्रे. महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेवांना मुलगा असताना हातामध्ये असताना त्या ठिकाणी घेतला. साखळ्यानं असताना हातपाय असताना बांधलेले होते. वसुदेवांना मुलाच्या तोंडाकडे असताना बघितलं तेव्हा असताना त्या ठिकाणी काय झालं डोळ्यातून अश्रू असताना वसुदेवाच्या वाहत होते. महाराज असताना त्या ठिकाणी कंसाला ही बातमी असणारी कळाली. देवकीला असणारा मुलगा झाला. देवकीला लगेच
त्या कंसानं असताना आज्ञा केली की मुलाला असताना लवकरात लवकर असताना त्या ठिकाणी घेऊन या. तो देवकी म्हणे वसुदेवा तुम्ही पुत्र तेथे न्यावा, जरी कृपा आली बंधुवा तरी एवढे सोडिल. तेव्हा महाराज असताना देवकी आपल्या मालकाला असताना बोलली, मालक तुम्ही असताना काय करा, या मुलाला घेऊन असताना कंसापाशी असताना त्या ठिकाणी जा. आणि न जाणून महाराज असताना त्या ठिकाणी या मुलाकडे बघितल्यावर ते असताना त्या ठिकाणी कंसाचं मन असताना बदलेल. महाराज असताना या मुलाकडे बघितल्यावर कंसाला असताना हे मारा वाटायचं नाही. आणि जर त्याला असं असताना त्या ठिकाणी प्रेम असताना दाटून आलं ना, तर मग माझा मुलगा असताना तुम्ही वापस घेऊन या. देवकी असताना वसुदेवाला बोलत होते. बाळ घेऊन वसुदेव चालिला, परम मुखचंद्र उतरला, पायी तशीच शृंखला वाजे खळखळा चालता. महाराज मूल घेऊन असणारे वसुदेव कंसाकडे असताना त्या ठिकाणी जाऊ लागले. तेव्हा असताना त्या ठिकाणी इतकुसं तोंड महाराज असताना त्या ठिकाणी बारीक तोंड असताना मलान वदन महाराज असताना वसुदेवाचं झालं होतं. डोळ्यातून अश्रू असताना येत होते. माग महाराज असताना पायाला बांधलेला साखळदंड असताना होता. तो निस्ता महाराज तिकडे रोमन भाषा काढला होता. लोंबणाऱ्या साखळ्या असणाऱ्या वसुदेवाच्या पायामध्येच महाराज असताना होत्या. मग वसुदेव चालत असताना त्या साखळ्यांचा खळखळाट महाराज असताना त्या ठिकाणी वाजत होता. हातामधल्या बेड्या सुद्धा असताना तशाच होत्या. त्या बेड्याला सुद्धा साखळ्या होत्या ना. मग जसे वसुदेव पुढे चालतील तस तसे ह्या साखळ्या महाराज असताना त्या ठिकाणी आवाज करत होत्या म्हणतात. शस्त्रुकेश बहु वाढले, नखांचे गुंडाळे वळले, अंग परम मळले, शेने घोळीले मुक्त जैसे. महाराज असताना त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये होते. महाराज असताना कारागृहामध्ये असताना त्या ठिकाणी वसुदेव देवकी असताना होते. त्यांना काही महाराज तिथं सोय होती का नव्हती म्हणून आले. महाराज असताना एक एकच कपडा असताना अंगाला त्या ठिकाणी असताना होता. महाराज असताना त्या ठिकाणी दाढी वाढली होती, मिशा असणाऱ्या वाढल्या होत्या, डोक्यावरचे केस महाराज असताना त्या ठिकाणी वाढले होते. महाराज असताना त्या ठिकाणी अशी स्थिती झाली. आणि कसं झालं म्हणणारे महाराज गोप असताना त्या ठिकाणी हिराय किंवा असताना माणिक आहे, पण तो असताना चिखलामध्ये किंवा असताना शेणामध्ये पडला. तशी स्थिती महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेवाची झाली ती म्हणतात. की केतुने व्यापिला दिनकर, की राहुने आच्छा दिला श्रीराब्धी पुत्र, तैसा वसुदेव पवित्र जाता दिसे मला नपे. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात किती मलिन असताना सुधारे किती काळीमा असताना चढली होती. महाराज राहून असताना त्या ठिकाणी सूर्याला ग्रहण असताना त्या ठिकाणी लावावं तेव्हा सूर्य असताना त्या ठिकाणी कसा दिसतो, किंवा असताना केतून महाराज असताना त्या ठिकाणी चंद्राला असताना त्या ठिकाणी खाला जावं तेव्हा असताना चंद्र कसा काळवट महाराज असताना त्या ठिकाणी दिसतो, तसं महाराज असताना स्वरूप त्या ठिकाणी कोणाचं वसुदेवाचं असताना दिसू लागलं. मागे पुढे रक्षिती सेवक, कंसापासी आणले बाळक, राया पुढे ठेविले देख, शूरसेन सुते देवे. महाराज असताना त्या ठिकाणी चालू लागले. महाराज चालत असताना असताना साखळ्या असताना वाजू लागल्या. इतकं असून सुद्धा महाराज असताना माग पुढं त्या कोणाच्या असताना त्या ठिकाणी वसुदेवाच्या माग पुढं असताना सैनिक असताना राजाच्या असताना त्या ठिकाणी होते. वसुदेवाना असणारा असा बालक महाराज असताना त्या ठिकाणी नेला आणि कंसाच्या असणारा महाराज समोर असताना ठेवला म्हणतात. बालक सुंदर देखिला, कंसाशी स्नेह दाटला, मग प्रधानाशी ते वेळा, काय बोलिला कंस तो. महाराज वसुदेवांना असताना मुलगा नेऊन कंसाच्या पुढे असताना त्या ठिकाणी ठेवल्याबरोबर असताना मुलगा बघितला. महाराज चांगला असणारा सुंदर असणारं स्वरूप असणारं कंसानं त्या ठिकाणी असणारं बघितलं आणि अंतःकरणामध्ये त्याला सुद्धा जसं देवकीनं असणारं म्हणलं होतं ना तसंच महाराज असताना झालं. या कंसाचं मन असताना दुर्बल महाराज असताना त्या ठिकाणी आपला असताना भाषा मग याचा आनंद काय करून हा असणारा आपल्याला मारणार नाहीये. तेव्हा प्रधानाला लगेच कंसानं असताना बोलले आणि सांगितलं, प्रधाना हा असणारा देवकीचा पहिला असणारा मुलगा आहे. गोंडाचा असणारा त्या ठिकाणी बाळेना मी याला असणारा मारणार नाही आणि हा मला असणारा त्या ठिकाणी मारणार नाही. हा असणारा देवकीला असणारा त्या ठिकाणी स्वाधीन करा, देवकीचा देवकीला परत असणारा त्या ठिकाणी द्या असा कंस महाराज असताना त्या ठिकाणी बोलला. म्हणे जो आठवा होईल सुत, तोची आमुचा शत्रू निश्चित, एकास या वधावे सात,
याचे यास असोत हे. काय म्हणून महाराज असताना कंस असताना बोललेला महाराज असताना म्हणून मला मारणारा असताना त्या ठिकाणी आठवा आहे. महाराज असताना आठवा पुत्र देवकीचा मला असताना त्या ठिकाणी मारणार आहे. मग मी बारीक महाराज असताना हे असताना 7 असताना कशाला मारू? हे 7 असताना तिला असताना त्या ठिकाणी राहू द्या. वसुदेवाची वसुदेवाला असताना त्या ठिकाणी राहू द्या. आपला 8वा असताना तेवढाच ती असताना त्या ठिकाणी आपण मारू. हे 7 असताना त्यांना राहू द्या असा हा कंस महाराज त्या ठिकाणी बोलला. कंस म्हणे वसुदेवा हा आपुला तुम्ही बाळ न्यावा. मुख्य आम्हासी आठवा द्यावा. तो मीच वधीन स्वहस्ते. तेव्हा कंस वसुदेवाला असणारा बोलला वसुदेवा हा बालक असणारा तुम्ही तुमच्या असणारा तुम्ही तुमचा घेऊन असणारा त्या ठिकाणी जा. आणि मुख्य जो कोणी 8वा तुम्हाला असणारा होणार आहे ना तोच मला असणारा त्या ठिकाणी आणून द्या असा कंस असताना कोणाला वसुदेवाला असताना त्या ठिकाणी बोलला. ऐसे ऐकताची उत्तर परतला शूरसेना कुमार. मनी म्हणे नवल थोर खडासी उपजला सद्भाव. काय बोलणारे महाराज असताना मग इतकं बोलल्यानंतर वसुदेवाने महाराज असताना ते बालक असताना त्या ठिकाणी घेतलं महाराज वापस असताना त्या ठिकाणी फिरले आणि महाराज असताना त्या ठिकाणी बोलले आज कस काय झालं की महाराज असताना त्या ठिकाणी आज इकून दिवस उगवायचं तर महाराज पूर्वेकून उगवायचं तर पश्चिम एकूण दिवस असताना उगवाला. आज असताना खळाला असताना त्या ठिकाणी पोतीला जावा अशी इच्छा झालीच कशी महाराज असताना त्या ठिकाणी खळाला इतक्या उशिरा खळाला देवाचं नाव असताना त्या ठिकाणी जमत नाही पण खळा आज हरिपाठ असताना त्या ठिकाणी म्हणतो. असं विपरीत कार्य असताना त्या ठिकाणी कसं झालं असे वसुदेव महाराज मनामध्ये विचार करू लागले. म्हणे गोड कैसे झाले हाला हाला हळ जात वेद कैसा झाला शीतळ. पन्नगाच्या मुखीचे गरळ सुधारस तुल्य जाहले. आज असणारे काय झालं म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी कसं विपरीत कार्य असताना त्या ठिकाणी झालं. आज असणारा सर्व गाव जाळणारा अग्नी असणारा शीतळ असताना त्या ठिकाणी झाला. महाराज विष असणारा त्या ठिकाणी अमृत कसं असताना त्या ठिकाणी बनलं. महाराज हे असणारं विपरीत आज कार्य असताना त्या ठिकाणी कसं झालं असा वसुदेवाच्या मनामध्ये विचार महाराज असताना येऊ लागला. पाषाणाचे हृदय द्रवले वृषिके साधू पण धरिले. कंटकशे जे निवाले अंगाजी वाटते. काय म्हणून लागले महाराज असताना 2-2 तुकडे घ्या म्हणू लागले. पाषाणाचे हृदय द्रवले वृषिके साधू पण धरिले. महाराज असताना सांगू लागले एखाद्या असणाऱ्या कठोर बोलणारा असणारा व्यक्ती महाराज असताना कधीच कोणाला असताना त्या ठिकाणी महाराज असताना चांगलं बोलणार नाहीये. कठोर मनाचा आहे. आपल्या लेकरा बाळासकट महाराज असताना त्याने असताना काय करावं जाच असताना त्या ठिकाणी करावा. गावातल्याला सुद्धा त्रास असताना त्या ठिकाणी द्यावा. पण महाराज महाशिवरात्रीला असताना त्या ठिकाणी बारशीला त्यानं पंगत महाराज असताना घालावे. किती जण महाराज असताना म्हणतील त्याला काय महाराज असताना त्या ठिकाणी बोलतो कसं असताना त्या ठिकाणी वागतो याचं हृदय इतकं कठोर आहे. पण आज याने असताना पूर्ण गावाला असताना जेवून महाराज असताना त्या ठिकाणी घातलं. असं कसं झालं असेल असं महाराज कठोर माणसाचं हृदय असताना द्रवल म्हणजे कंस असताना त्या ठिकाणी कठोर होता. पण द्रवल महाराज त्यानं सुद्धा असताना त्या ठिकाणी काय केलं माझा बालक असताना त्या ठिकाणी मारला नाही. कृपा असताना त्या ठिकाणी केली. महाराज असताना पुन्हा काय सांगू लागले महाराज असताना त्या ठिकाणी कंटकशे जे निवाले महाराज वाटते. मला वाटतं महाराज असताना त्या ठिकाणी काठीत काटे महाराज असताना वाटेमध्ये असताना त्या ठिकाणी काटे पण आज काटे असताना कधी नरम होतात का महाराज. त्या ठिकाणी काट्यावर पाय पडल्यानंतर काटा असताना पायामध्ये घुसतो. पण आज वसुदेवाला वाटत होते की काटा सुद्धा मृदू महाराज असताना फुलासारखा झाला. असं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी कसं झालं. मध्य पियासी उपजले ज्ञान हिंसक झाला दयाघन. महाकृपणे सकळ धन दानियाजी दिदले. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले आज विपरीत कार्य असताना कसं झालं. मध्यपिया असणाऱ्या कीर्तनामध्ये येऊन महाराज असताना त्या ठिकाणी बसला. महाराज असताना कृपण महाराज माणूस असताना त्या ठिकाणी कोणाला रुपया महाराज असताना देत नाहीये. पण आज असताना तो पंगत महाराज असताना त्या ठिकाणी घालतो. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी काय सांगू लागले
तिसरा तुकडा. महाकृपणे सकळ धन दान आधी दिले. महाराज असताना एखादा महाकृपणे रुपये असताना त्या ठिकाणी जोडून महाराज असताना ठेवतो, पण तो इतका उदार झाला की आपल्यापासून सर्व काही महाराज असताना गोरगरिबांना वाटून असताना त्या ठिकाणी टाकलं. तसं कार्य महाराज असताना या कोणी कंसाला असताना त्या ठिकाणी केलं म्हणतात. व्याघ्रे धरली आजी शांती खळासी उपजली हरिभक्ती. महाराज असताना त्या ठिकाणी सांगून आले व्याघ्रानं असताना आज काय केलं महाराज, पोटामध्ये भूक आहे तरी सुद्धा असताना त्या ठिकाणी हरणाची शिकार करणं सोडून दिला, गपचूप असताना त्या ठिकाणी बसला. वज्रधारणी चिती नम्राजी वाटत असे. महाराज वज्रधार असताना त्या ठिकाणी कशालाच महाराज असताना त्या ठिकाणी कशावर जरी हल्ली वज्राची धार तरी महाराज असताना ती महाराज काय होत नाही, महाराज असताना त्या ठिकाणी मुंडत नाहीये. पण आज असताना कोमल असताना त्या ठिकाणी फुलाच्या पाकळीवरती दिली तर ती फुलाच्या पाकळीला सुद्धा महाराज असताना भिजित नाही. आज असताना इतकी नरम असताना त्या ठिकाणी वज्राची धार कशी काय झाली, असा असणारा कोण आमचे वसुदेव असणारे विचार करू लागले. वसुदेवे वेगे ते वेळे प्रवेशला हो बंदी शाळे. देवकी पासी बाळ दिधले सांगितले वर्तमान. महाराज असताना त्या ठिकाणी असा विचार करीत करीत मनामध्ये विचार करीत एके जागेवरती वसुदेव थांबले होते. महाराज मनामध्ये विचार करू लागले, पावला पावला असताना पुढे असताना जाऊ लागले. असा विचार करीत करीत महाराज असताना देवकीपाशी आले. देवकीचा मुलगा देवकीला असताना स्वाधीन केला आणि जे काही महाराज असताना तिथं घडलं ना, जो काही कंस बोलला ना, ते सर्व हकीकत असताना देवकीला असताना त्या ठिकाणी सांगितले. देवकीशी संतोष वाटला जैसा प्राण जाता परतला. तव तो नारद ते वेळा येता झाला कंस सुभे. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, देवकीच्या हातामध्ये मूल महाराज असताना दिल्याबरोबर असताना देवकीला आनंद असताना त्या ठिकाणी झाला. किती आनंद झाला, कसा आनंद झाला की महाराज असताना त्या ठिकाणी प्राण जात होता, पण महाराज असताना मुखामध्ये असताना अमृत पान असताना त्या ठिकाणी कोणी टाकावं तसं कार्य असताना देवकीचं झालं. देवकीने असताना त्या ठिकाणी मुलगा असताना घेतला, हृदयाला महाराज असताना त्या ठिकाणी लावला. आणि इकडं काय झालं, महाराज असताना त्या ठिकाणी वसुदेव इकडे आले, देवकीला मुलगा दिला की तिकडं महाराज असताना नारद मुनी कंसाकडे असताना त्या ठिकाणी दिले. सुंदर असताना कथा भाग आहे महाराज, गोड असताना कथा भाग आहे. आता संवाद होणार आहे नारदाचा आणि कंसाचा. पण महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की झालेली सेवा असताना श्रीचरणी अर्पण असताना त्या ठिकाणी करू आणि उरलेला कथा भाग जो आहे ना तो उद्याच्याला असताना त्या ठिकाणी निवेदन करू. प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र महाराज की जय, जनार्दन एकनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, संत सावता महाराज की जय. लावा. एकच ओळी म्हणून लागली ती राहिली. नाही, आशी मग होऊ लागल्या.